आपण सगळ्यांना माहीत आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपले खासदार सन्माननीय नारायणराव राणेसाहेब, तसेच आपले मार्गदर्शक आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब असतील आणि आमदार दीपकभाई केसरकर, त्याचप्रमाणे आमदार निलेशजी राणे, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीची घोषणा करण्यात आली आणि जिल्हा परिषदेच्या 50 जागा आणि पंचायत समितीच्या 100 जागा अशा एकूण 150 जागांवर आम्ही महायुतीच्या मार्फत लढत आहोत. तर या सगळ्यामध्ये आपल्याला माहीत आहे की सुरुवातच इतकी चांगली झालेली आहे की यापैकी 150 पैकी तब्बल 25 जागा आमच्या बिनविरोध निवडून आल्या. त्यामुळे जनतेचा प्रतिसाद म्हणा किंवा महायुतीला जनतेचा जनाधार, जनतेचा पाठिंबा हा खूप मोठ्या प्रमाणावर असल्याचं ह्या सुरुवातीच्या नांदीवरूनच आपल्याला लक्षात आलं. त्यानंतर उरलेल्या जागांसाठी निवडणूक होत असताना भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादी, अजित पवार गट असेल, रिपब्लिकन पार्टी असेल, या सगळ्या महायुतीच्या घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचारामध्ये जिल्हाभर सक्रिय सहभाग घेतला आणि अत्यंत चांगल्या प्रकारे प्रचार यंत्रणा राबवली. आता जसं तुम्ही म्हणालात की प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक आहेत, पण मला खात्री आहे जिल्हाभराचा माझा प्रवासही झाला आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात, मग तो जिल्हा परिषदचा असेल, पंचायत समितीचा असेल, सगळीकडे अत्यंत चांगल्या पद्धतीने एकदिलाने प्रचार झालेला आहे. त्यामुळे निश्चितच यावेळी इतर सगळ्या मागच्या सगळ्या ज्या निवडणुकांचे निकाल होते जिल्हा परिषद, पंचायत समिती, त्याचा रेकॉर्ड मोडला जाईल आणि मला वाटतं 42पेक्षा जास्त जागा जिल्हा परिषदच्या महायुती जिंकेल. या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी की 1997 सालापासून सन्मान्य राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपली जिल्हा परिषद असेल, अनेक पंचायत समिती असतील, त्या सुरू आहेत किंवा तिचा कारभार आखला गेला. 97ची निवडणूक असेल, त्यानंतर झालेली 2002 असेल, 2007, 2012 आणि 2017 अशा सलग सगळ्या निवडणुकांमध्ये राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जिल्हा परिषद यांनी स्थापित झाली होती. हाच किस्सा पुढे आपण गिरू आणि या सगळ्या प्रचार असतील किंवा कार्यकर्ते असतील, आमचे उमेदवार असतील, या सगळ्यांच्या पाठीशी राणेसाहेब असतील, सन्मान्य प्रदेशाध्यक्ष चव्हाणसाहेब असतील, पालकमंत्री निलेशजी राणे असतील आणि पालकमंत्री नितेशजी राणे, त्यानंतर आमदार निलेशजी राणे, दीपकभाई केसरकर, ह्या सगळ्यांचा खंबीर पाठिंबा आहे. नाही बघा, नाईक हे या विधानसभा निवडणूकमध्ये पराभूत झालेले उमेदवार आहेत आणि त्यामुळे सत्ताधारी पक्षावर टीका करणं हा त्यांचा स्वाभाविकच गुणधर्म आहे. त्यामुळे सरकारकडे पैसा नसला असं त्यांचं वक्तव्य असेल तरीसुद्धा आम्हाला विश्वास आहे की आमचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील आणि सुनेत्राताई पवार, ही सगळी मंडळी या सगळ्यावर अत्यंत चांगल्या पद्धतीने हे राज्य चालवतील आणि गेल्या 1 वर्षामध्ये त्याचा प्रत्यय सगळ्यांना आलेला आहे. आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये पैशाचा वारेमाप वापर होतो, या सगळ्या ज्या खोट्या ज्या गोष्टी आहेत त्या सातत्याने हे विरोधी पक्षवाली समोर आणतात, पण त्यात कोणतंही तथ्य नाही आणि सगळ्या जनतेला सुद्धा माहीत आहे.